गुड मॉर्निंग. हेल्थ प्रमोशन मधला चौथा चॅप्टर आहे. काल ह्याचा प्रिव्हियस पार्ट आपण बघितला, प्रमोशन ऑफ न्यूट्रिशन. सो यामध्ये नेक्स्ट टॉपिक इज फूड हायजीन अँड सेफ प्रिपरेशन. अन्नाची स्वच्छता आणि प्रिपरेशन, सेफ प्रिपरेशन कसं केलं पाहिजे ते आज आपण शिकूया. अँड हाऊ टू स्टोरेज, हाऊ टू प्रिझर्व द फूड. द फूड हायजीन अँड इम्पॉर्टंट स्पेस ऑफ आस्पेक्ट्स ऑफ द कम्युनिटी हेल्थ. हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे कम्युनिटी हेल्थचा, की अन्नाची जे आपण आहार घेतो त्याची स्वच्छता कशी ठेवायची. implies the hygiene and production, handling and distribution and serving of all the types of food. यामध्ये जे प्रोडक्शन म्हणजे जे कंपनीमध्ये तयार होतं, फूड कॅनमध्ये वगैरे भरले जातात किंवा मिल्क प्रॉडक्ट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ते पहिले कंपन्यांमध्ये पॅक केले जातात. सो जे वर्कर्स आहेत त्यांना ही शिकवलं जातं प्रोडक्शनच्या वेळेला कशी काळजी घ्यायची, कॅप वगैरे घालून मास्क यूज करायचे, ग्लोव्ज यूज करायचे. सो प्रोडक्शनच्या वेळेला ते हँडलिंग करायच्या वेळेला म्हणजे फ्रूट्स वगैरे काढतात, ते पॅकिंग करतात, ते हँडलिंगच्या वेळेला कशी काळजी घ्यायची. अँड डिस्ट्रीब्युशन म्हणजे सगळीकडे डिस्ट्रीब्यूट करते वेळी, जे एखाद्या ठिकाणी शेतीमध्ये उत्पन्न तयार होते आणि ते डिस्ट्रीब्यूट होते सर्व ठिकाणी. सो हे डिस्ट्रीब्युटर जे आहेत किंवा जे हँडल करणारे लोक आहेत अँड जे लोकांपर्यंत पोहोचवत आहेत कम्युनिटी हेल्थमध्ये, सर्विंग ऑफ ऑल द टाईप ऑफ फूड, या सर्वांनाही हे शिक्षण दिलं जातं. ठीक आहे. सो यामध्ये फर्स्ट आहे मिल्क. मिल्क इज द कॅरियर ऑफ ॲनिमल बॉर्न डिसीज. मिल्कमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल बॉर्न डिसीज असतात, जसं टीबी नावाचा आजारही, बोवाईन टीबी नावाचा आजार हा मिल्कमधून पसरतो. वेगवेगळ्या बॅक्टेरियल इन्फेक्शन आहेत, स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन आहेत, हे सर्व इन्फेक्शन कशामुळे पसरतात, मिल्कमुळे पसरतात. त्यामुळे हाऊ टू हँडल द मिल्क. स्ट्रेप्टोकोका इन्फेक्शन अँड हँडरबॉर्न टायफॉइड्स, पॅराटायफॉइड्स, dysentery, cholera and viral hepatitis and diphtheria. The milk can be sterilized by a boiling method and pasteurizing method. सो मिल्क कसं स्टरलाइज केलं जातं, यातले जीवाणू कसे नष्ट केले जातात, पाश्चरायझेशन केलं जातं. पाश्चरायझेशन म्हणजे एक ठराविक टेम्परेचरपर्यंत हीट दिली जाते दुधाला आणि त्यानंतर ते लगेचच्या लगेच थंड केलं जातं आणि नंतर ते पॅकेट्समध्ये भरले जातात. ओके. सो पाश्चरायझेशन मेथड यूज केली जाते मोस्टली मिल्क स्टरलाइज करण्यासाठी, त्यातले जीवाणू मायक्रोब्स मारण्यासाठी. नेक्स्ट मीट. मीट कॅन बी अ सोर्स ऑफ टेपवर्म्स. जे मीट आपण म्हणजे जे चिकन मटन खातोय, ॲनिमल्स असतात, ते ॲनिमल्स सर्व सांडपाण्याच्या ठिकाणी किंवा मातीमध्ये जाऊन तिकडचं अन्न वगैरे खात असतात, त्यामुळे त्यांच्या शरीरात ते जीवाणू गेलेले असतात आणि आपण तेच खातो. सो हे जे मीट आहे, मीट इज अ सोर्स ऑफ टेपवर्म, म्हणजे जे जंत वगैरे होतात आपल्या पोटामध्ये, ते या चिकन मटन खाल्ल्यामुळेही होऊ शकतात. मोस्टली जो टेपवर्मचा प्रकार आहे, जो वेगळ्या प्रकारचा एक जंताचा प्रकार आहे टेपवर्म. सो तो टेपवर्म ॲनिमल्सच्या शरीरामध्ये लगेच वाढतो आणि तो त्यातून आपल्याकडे पण येऊ शकतो, जे आपण त्यांचं मीठ खाल्ल्यामुळे. ओके. सो टेपवर्म इन्फेक्शन अँड अँथ्रॅक्स, टीबी अँड फूड पॉयझनिंग, यामुळे काय होतं, फूड पॉयझनिंगही होऊ शकतं. देन मीट इन्स्पेक्शन इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कम्युनिटी लोकल बॉडीज. सो हे जे आपण चिकन जेव्हा घेणार आहोत तर त्याचं पहिलं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करायचं आहे, कधी कट केलेलं आहे, कसं आहे. ओके. ते ऑब्झर्वेशन करून नंतरच तुम्ही ते खरेदी करायचे. नेक्स्ट इज द, सो तुम्ही गुड मीट कसं ओळखणार. गुड मीट शुड बी अ ब्राईट पिंक. जे फ्रेश चिकन असतं ते ब्राईट पिंक कलरचं असतं, फर्म अँड इलास्टिक टू टच अँड शुड हॅव अ ॲग्रीडेबल ऑर्डर. त्याचा एक वेगळा ऑर्डर असतो आणि जे खूप दिवसापासून खूप आदल्या दिवशी कट करून ठेवले त्याचा वेगळा वास असणार आहे. ठीक आहे. देन स्लॉटर हाऊस म्हणजे ते कत्तलखाने वगैरे आहेत. स्लॉटर हाऊस शुड बी अवे फ्रॉम द रेसिडेन्शियल एरिया.
जे राहण्याचे ठिकाण आहे, कम्युनिटी एरिया आहे, त्यापासून तो लांब असला पाहिजे स्लॉटर एरिया. द फ्लोअर्स अँड द वॉल्स आर it should be have a separate disposable instead of public serves should have a adapted water supply. सो या जे कत्तलखाने आहेत तिथे व्यवस्थित वॉटर सप्लाय पाहिजे. अँड विथ द फ्लाय प्रूफ अँड रॅट प्रूफ स्टोरेज रूम. यामध्ये उंदरांचा सुळसुळाट नाही पाहिजे किंवा कुठल्या प्रकारची घाण नाही पाहिजे. त्यांचे जे वॉल्स आणि फ्लोअर्स आहेत ते व्यवस्थित क्लीन करता आले पाहिजेत. या प्रकारे ते बांधलेले असले पाहिजे स्लॉटर हाऊस. देन फ्रेश एग्स. फ्रेश एग कसं ओळखायचं आहे? फ्रेश एग ॲपियर्स ट्रान्सपरंट. जर तुम्ही लाईटीच्या समोर धरलं फ्रेश एग तर ते ट्रान्सपरंट दिसणार आहे. ठीक आहे, म्हणजे आरपार दिसणार त्यात थोडंफार. या प्रकारे फ्रेश एग ओळखायचं आहे. देन सो फूड हायजीनमध्ये हे सर्व या ज्या मिल्क आणि जे फिश मीट प्रोडक्ट्स आहेत किंवा स्लॉटर हाऊस आहेत या प्रकारे त्यांची हायजीन घ्यायची आहे. ओके. देन स्टोरेज ऑफ प्रिझर्वेशन ऑफ फूड. स्टोरेज अँड प्रिझर्वेशन ऑफ फूड. स्टोरेज कसं केलं पाहिजे आणि प्रिझर्वेशन कसं केलं पाहिजे फूडचं हे आपण बघतो. स्टोरेज ऑफ फूड. There are a various method of storing numerous food items at suitable condition, some which are mentioned below. काय वेगवेगळ्या प्रकार पद्धतीने स्टोअर केले जातात. जसं फ्रूट्स आहेत ते वेगळ्या प्रकाराने स्टोअर केले जातात. फिश मीट आहे ते वेगळ्या प्रकारे स्टोअर केलं जातं आणि जे व्हेजिटेबल्स आहेत ते वेगळ्या प्रकारे स्टोअर केले जातात. फर्स्ट इज व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स शुड बी फ्रेश ॲट द टाइम ऑफ परचेस. जेव्हा तुम्ही खरेदी करता तेव्हा ते व्हेजिटेबल्स आहेत ते फ्रेश असले पाहिजेत. बिफोर स्टोरिंग दिस देर मस्ट बी सॉर्टेड आउट अँड दॅट इज क्लीन अँड हेल्दी लुकिंग व्हेजिटेबल्स आर सेपरेटेड फ्रॉम द डॅमेज वन. जेव्हा आपण पालेभाजी क्लीन करतो, लिफी व्हेजिटेबल क्लीन करतो, तेव्हा ते जे फ्रेश आहे ते व्यवस्थित क्लीन करून टाकतो आणि जे घाणेरड्या पानं वगैरे असतात ती आपण फेकून देतो. सो त्या प्रकारे सॉर्ट आउट करायचे. कुठलेही व्हेजिटेबल तुम्ही स्टोअर करताय फ्रीजमध्ये तर त्याआधी चांगली वॉश करून घ्यायचे मार्केटमधून आणल्यानंतर आणि त्यानंतर ते व्यवस्थित सॉर्ट आउट करायचे. ओके. आणि ते फ्रीजमध्ये नंतर स्टोअर करायचे. नेक्स्ट फ्रूट्स. फ्रूट्स वेन द फ्रूट्स आर टू बी फ्रेश when you are purchased. Most of the fruits are stored in refrigerator. काही प्रकारचे फ्रूट्स आहेत ते आपण रेफ्रिजरेटर मध्ये स्टोअर करतो. फ्रूट्स लाईक स्ट्रॉबेरी, चेरीज अँड ग्रेप्स should not be washed prior to store. जेव्हा जे स्टोअर करायच्या आधी काय केलं पाहिजे? व्यवस्थित वॉश केलं पाहिजे. बट should be stored loosely in shallow container. सो हे शॅलो कंटेनरमध्ये स्टोअर केलं पाहिजे. दोज विथ द स्किन नॉट टू बी स्टोअर फॉर लॉंग टाईम. ज्या फ्रूट्सना स्किन आहे म्हणजे ॲपल आहे, चिकू आहे किंवा बनाना आहे, हे जास्त पिरियडपर्यंत आपण स्टोअर करू शकत नाही. ते आपल्याला फ्रेश आणून फ्रेशच खाल्ले पाहिजे. ठीक आहे. देन मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट. मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट हे असे प्रकार आहेत जे आपण जास्त काळापर्यंत आपण स्टोअर करू शकत नाही. दूध. जेव्हा आपण हे दुधाचे जे प्रकार आहेत जसं मावा आहे, खवा आहे, दही, हे आपण लॉंग पिरियडपर्यंत आपण स्टोअर नाही करू शकत. हे कमी पिरियडपर्यंतच आपण स्टोअर करू शकतो. मिल्क शुड बी स्टोअर्ड ॲट लो टेम्परेचर बट इट शुड बी कन्झ्युम इन शॉर्ट स्पॅन ऑफ लाईफ. तुम्हाला हे लवकरात लवकर संपवावं लागतं जे दूध आणि दुधाचे प्रकार आणतात घरामध्ये, कारण त्यानंतर त्याला बुरशी लागण्याचे किंवा फंगस लागण्याचे प्रकार चालू होतात. ठीक आहे. सो हे मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये संपवायचे. देन मीट, फिश अँड पोल्ट्री प्रॉडक्ट. दिस फूड आयटम्स आर परशेबल. मीन्स हे सर्वात लवकरात खराब होणारे प्रकार आहेत कारण यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सची वाढ लवकर होते. सो हे पण तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये हे संपवायचे. जास्त वेळ फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचे नाही आहेत. देन प्रिझर्वेशन ऑफ फूड. प्रिझर्वेशन ऑफ फूड वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. इंडस्ट्रीमध्ये वेगळ्या प्रकारे प्रिझर्व केलं जातं आणि हाऊस होल्ड मेथड वेगळ्या आहेत. हाऊस होल्ड मेथड कोणत्या आहेत प्रिझर्व?
म्हणजे आपण खूप लॉंग पिरियडपर्यंत एखादं अन्न प्रिझर्व करून ठेवू शकतो, साठवणी करू शकतो. कोणते आहेत त्याचे प्रकार? पापड, कुरडया हे आपण वर्षभरासाठी साठवून ठेवतो. मसाले वगैरे हे आपण वर्षभरासाठी साठवून ठेवतो. सो ह्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह आपण त्यामध्ये ॲड करतो. जसं मसाल्यांमध्ये हिंग वगैरे टाकतो. ओके. आणि पापड वगैरे व्यवस्थित सुकवून ठेवतो, म्हणजे ड्राईंग मेथड आपण वापरतो. जे पिकल आहे म्हणजे लोणचेचे प्रकार आहेत त्यामध्ये आपण जास्त सॉल्टचा वापर करतो. सो सॉल्ट यूज करतो. जॅम वगैरे प्रकार आहेत त्यामध्ये आपण जास्त शुगर ॲड करतो. सो हे सर्व वेगवेगळ्या मेथड्स आहेत. हाऊस होल्ड मेथड आपण घरच्या घरी कोणते कोणते मेथड्स यूज करतो. सो हाऊस होल्ड मेथड्स कोणत्या आहेत? ॲट लो टेम्परेचर. पहिलं आपण काय करतो, कोणत्या वस्तू लो टेम्परेचर जास्त कमी टेम्परेचरमध्ये आपण स्टोअर करतो, जसं आहे फ्रीज. ओके. सो हाऊस होल्ड मेथड, स्टोरेज अँड प्रिझर्वेशन ऑफ द फूड. हो, हे कळलंय का? फूड हायजीन अँड सेफ प्रिपरेशन. फूड हायजीन कसं केलं पाहिजे, मिल्क कसं हँडल केलं पाहिजे, मीट अँड एग्स आपल्याला फ्रेश एग कसे कळले पाहिजेत, स्लॉटर हाऊस कसे असले पाहिजेत, हे आपण यामध्ये बघितलं. सो नेक्स्ट आहे स्टोरेज अँड प्रिझर्वेशन ऑफ फूड. स्टोरेज अँड प्रिझर्वेशन ऑफ फूड. सो यामध्ये दोन मेथड्स आहेत. हाऊस होल्ड मेथड, हाऊस होल्ड मेथडमध्ये फर्स्ट वन ॲट लो टेम्परेचर. म्हणजे कोल्ड स्टोरेज. The home refrigerator has now made it possible to store and preserve a variety of food at low temperature, means 1 to 4 degrees centigrade Celsius, prevent the food from spoiling. आपण घरचा जो फ्रीज असतो त्यामध्ये आपण एक आठवड्यापर्यंत तरी फूड स्टोअर करू शकतो. जसं मसाला आपण बनवला तो म्हणजे ओला मसाला जो बनवतात खोबऱ्याचा वगैरे तो आपण स्टोअर करून ठेवतो. आलं लसूणची पेस्ट स्टोअर करून ठेवतो फ्रीझरमध्ये, किंवा काही जण फिश वगैरे स्टोअर करून ठेवतात, एग ठेवतात त्यामध्ये. ओके. सो आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स आहेत ते एक आठवड्यापर्यंत आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. ठीक आहे. सो रेफ्रिजरेटर, द टेम्परेचर ऑफ 1 to 4 degree centigrade prevent the food from spoiling. सो याचं टेम्परेचर किती असतं? 1 to 4 degree Celsius. So it prevents the spoiling of food for short time, but frozen food kept -18 degree temperature food for a year. सो -80 degree Celsius आपल्या फ्रीजचं टेम्परेचर तर नसतं, त्याच्यासाठी आपल्याला वेगळे रेफ्रिजरेटर वापरावं लागतात. ओके. सो आपल्या घरच्या फ्रीजमध्ये 1 to 4 degree Celsius टेम्परेचर असतं. देन यामध्ये आपण फ्रूट्स व्हेजिटेबल्स ठेवू शकतो. देन चिलिंग टेम्परेचर रिटार्डेड अ मायक्रोबियल ग्रोथ. सो फ्रीझरमध्ये काय होतं, कमी टेम्परेचर असल्यामुळे मायक्रोब्सची ग्रोथ होत नाही, ग्रोथ खूप कमी प्रमाणात होते. ठीक आहे. देन सेकंड मेथड ऑफ हाऊस होल्ड मेथड इज ड्राईंग और डिहायड्रेशन. ड्राईंग और डिहायड्रेशन. ड्राईंग म्हणजे सुकवणे. ओके. मिरच्या, लोणची नाही, आपण काय काय वाळवतो, पापड कुरडया वाळवतो. सो ड्राईंग मेथड म्हणजे यातलं पाण्याचं प्रमाण पूर्णपणे नष्ट करून टाकणे, एखाद्या पदार्थामधलं पाण्याचं प्रमाण नष्ट करून टाकणे. आपण सनलाईटच्या प्रकाशामध्ये ही प्रोसिजर करू शकतो. ड्राईंग म्हणजे डिहायड्रेशन म्हणजे पाण्याचं पूर्णपणे त्यामधलं प्रमाण नष्ट करून टाकणे, त्याला बोलतात डिहायड्रेशन. ड्राईंग रिमूव्ज द वॉटर अँड इन द अब्सेन्स ऑफ वॉटर मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅन नॉट ग्रो. सो जेव्हा आपण ड्राय करतो तेव्हा त्यातलं पूर्ण पाणी निघून जातं,
आणि पाणी निघून गेल्यावर त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होण्याची शक्यता नसतेच. ठीक आहे. द फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, फिश आर प्रिझर्व बाय ड्राईंग. जसे सुकी मच्छी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स आहेत, जसं अंजीर आहे. अंजीर हे सुकवलेले आपल्याला मिळतात ड्राय फ्रुट्सच्या दुकानात, ते वाळवलेले असतात अंजीर. ओके, सो फ्रुट्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स. व्हेजिटेबल्स पण काही जण प्रिझर्व करून ठेवतात बाय ड्राईंग मेथड, जसं आहे गवार आहे आणि शिमला मिरची सारखे प्रकार आहेत, हे आपण ड्राय करून ठेवतो. मेथीची पानं ड्राय करून त्याला कस्तुरी मेथीचा प्रकार बनवतो. ओके, सो हे सर्व व्हेजिटेबल्स आपण ड्राय करून ठेवू शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्सही आपण ड्राय करून लॉंग पिरियडपर्यंत प्रिझर्व करून ठेवू शकतो. नेक्स्ट आहे स्मोकिंग मेथड. थर्ड मेथड इज स्मोकिंग. Smoke is the complex mixture of alcohols, acids, phenol, and toxic substance which inhibits the microbial growth. Most of the smokes is the first salted and then smoke. The temperature control during the smoking is essential to maintain the texture. So smoking हल्ली मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये ही मेथड वापरली जाते. स्मोक दिला जातो म्हणजे धूर दिला जातो एखाद्या पदार्थाला, जेणेकरून त्यातलं जे आहेत मायक्रोबियल ग्रोथ होणार नाही. सो स्मोकिंग ही वन ऑफ द मेथड आहे. नेक्स्ट इज सॉल्टिंग मेथड. सॉर्टिंग मेथड आपण हे पिकल बनवण्यासाठी म्हणजेच लोणचे बनवण्यासाठी यूज केली जाते. सॉल्ट इज द प्रिझर्वेटिव्ह. हे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे सॉल्ट. सो फिश जे आहेत त्याला पण चांगलं मीठ लावून ते वाळवले जातात, जशी सुकी मच्छी. ओके, सो त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं, सो ते मीठ लावून त्यांना वाळवलं जातं. सॉल्टिंग बाय ॲडिंग अ सर्टन कॉन्डिमेंट्स, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आणि स्पायसेस along with the salt, and certain foods like mangoes, limes, vegetables, and fish may be stored in the form of pickle. So लोणचाचे प्रकार वेगवेगळे असतात. व्हेजिटेबल्सचं मिळतं, मिक्स व्हेजिटेबल, मिरचीचं लोणचं मिळतं, फ्रूट्सचे पण प्रकार करतात. ओके, आणि फिशला पण मीठ लावून वाळवतात. सो हे सॉल्टिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत, ज्या हाऊस होल्ड जे खूप काळापासून हे घरच्या बायका आहेत हे करत आलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट इज बाय ॲडिंग केमिकल्स. बाय ॲडिंग केमिकल्स, ॲसिटिक ॲसिड जे आपण बोलतो लिंबू फूल म्हणून बाजारात मिळतं. सो ॲसिटिक ॲसिड 4% इन वॉटर यूज पिकलिंग, हे लोणच्यामध्ये वापरलं जातं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांमध्येही वापरलं जातं, जसं आहे जेली, जॅम. ओके, सो पिकलिंग द व्हेजिटेबल्स मस्ट लाईक कॉलीफ्लॉवर, रेडिश, ग्रीन चिलीज अँड जिंजर. सो हे जे व्हेजिटेबल्सचे लोणचे जे करतात त्यांच्यामध्ये स्वतःचा आंबटपणा काहीच नसतो. सो त्यामध्ये आंबटपणा येण्यासाठी त्यामध्ये सायट्रिक ॲसिड यूज केलं जातं, ॲसिटिक ॲसिड यूज केलं जातं. ठीक आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲडिंग केमिकल्स. हे म्हणजे ॲडिंग केमिकल्स. नेक्स्ट आपण बघणार आहोत सेकंड मेथड इज कमर्शियल मेथड्स. कमर्शियल म्हणजे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये जी मेथड्स यूज केले जाते प्रिझर्वेशनसाठी. आपल्याला मोठे मोठे पॅकेट्स येतात जे डीमार्ट्समध्ये आणि पटेल लो प्राईजमध्ये आपल्याला दिसतात, वेगवेगळे पॅकेट्स प्रिझर्वेटिव्ह. तुम्हाला फक्त इन्स्टंट कुक करायचं असतं, पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि फक्त 5 मिनटं उकळ द्यायचे. जसं मॅगी आहे. ओके, उपमाचा प्रकार मिळतात किंवा डोशाचं पीठ मिळतं. हे सर्व काय आहे, इन्स्टंट प्रकार आहे, त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेले असतात. सो हे मोठे मोठे प्रकार जे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये तयार करून
ते पॅकेट्समध्ये फिल केले जातात. ठीक आहे. सो कमर्शियल मेथडमध्ये फर्स्ट आहे कॅनिंग मेथड. कॅनिंग म्हणजे जे ज्युसेस आहेत किंवा जेली क्रश वगैरे असतात, जेलीज क्रश ज्युसेस हे मोठ्या मोठ्या बॉटल्समध्ये उन्हाळ्यामध्ये तुम्हाला दिसतात वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या मार्केट्समध्ये. सो हे त्याला बोलतात कॅनिंग. द व्हेजिटेबल्स फूड सच ॲज फ्रूट ज्युसेस, मिल्क, बेबी फूड्स. बेबी फूड्स म्हणजे बाळांचे डबे वगैरे असतात पावडरचे, दॅट इज ऑल्सो अ प्रिझर्वेटिव्ह, म्हणजे प्रिझर्व केलेले असतात. सूप अँड सॉफ्ट ड्रिंक्स लाईक लाईक स्प्राईट, मेरेंडा, माझा, हे कोल्ड ड्रिंक्स वगैरे आहेत, हे पण एक प्रिझर्वेटिव्हचा प्रकार आहे. ठीक आहे. ड्रिंक्स आर प्रिझर्व बाय कॅनिंग. हे काय कॅनिंग मेथडने प्रिझर्व केले जातात. द फूड इज अ फर्स्ट स्टरलाइज ॲट अ हाय डिग्री टेम्परेचर. यामध्ये भरण्याआधी, जे कॅनिंगमध्ये भरण्याआधी काय केलं जातं, हाय डिग्रीला ह्याला टेम्परेचरला उकळवलं जातं. ओके. हे सर्व जे आयटम्स आहेत फ्रूट ज्युसेस वगैरे, फर्स्ट दे स्टरलाइज ॲट हाय डिग्री टेम्परेचर दॅट इज 135 to 175 डिग्री सेल्सिअस फॉर अ शॉर्ट टाइम. कुठपर्यंत टेम्परेचर दिलं जातं, 135 to 175 डिग्री सेल्सिअस फॉर अ शॉर्ट टाइम. देन कुक अँड फिल्ड इन द कॅन. ओके. देन कूल्ड म्हणजे हे थंड केले जातात अँड देन फिल्ड इन द कॅन. ओके. नेक्स्ट इज द फ्रीजिंग मेथड. Freezing a number of food like fruits, vegetables, meats, fish are preserved by freezing technique. हे जे फ्रूटचे किंवा व्हेजिटेबल्स, मीट अँड फिशचे जे प्रकार आहेत ते काय केले जातात, फ्रीझरमध्ये स्टोअर केले जातात. द व्हेजिटेबल्स कॅन बी प्रिझर्व फॉर 8 to 10 months. व्हेजिटेबल्स किती 8 to 10 months पर्यंत प्रिझर्व केले जातात. मीट फॉर अबाउट 3 months. चिकन मटनचे जे प्रकार आहेत ते 3 महिन्यापर्यंत स्टोअर केले जातात. त्या प्रत्येक पॅकेटवरती डेट लिहिलेली असते, एक्सपायरी डेट, त्या तोपर्यंतच ते प्रिझर्व केले जातात, त्यानंतर ते फेकून दिले जातात. ठीक आहे. बाय ॲडिंग, नेक्स्ट मेथड इज बाय ॲडिंग प्रिझर्वेटिव्स. By adding preservatives, a preservative is a substance which retards deterioration of food. There are two groups of preservatives used in the food. So हे मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ पण कमी करतात आणि फूड जास्त काळापर्यंत साठवून ठेवण्यासाठी हेल्प करतात. सो यामध्ये दोन प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह आहेत, क्लास 1 प्रिझर्वेटिव्ह अँड क्लास 2 प्रिझर्वेटिव्ह. क्लास 1 and class 2. So class 1 preservative म्हणजे काय, the class 1 includes the storage like common salt, glucose, fructose, alcohol, spices, vinegar and honey. So यामध्ये काय केलं जातं, क्लास 1 मध्ये कोणते कोणते प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात, सॉल्ट, जे आपलं घरचं सॉल्ट आहे, अल्कोहोल, then vinegar, sugar and honey म्हणजे मध. सो यासारखे प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात टू स्टोअर द फूड. देअर इज नो रिस्ट्रिक्शन बाय लॉ ऑन द ॲडिशन ऑफ दीज सबस्टन्स. हे किती प्रमाणात तुम्ही ॲड करू शकता, जसं तुम्हाला चवीला पाहिजे त्या प्रमाणात ॲड करू शकता. यासाठी वेगळा लॉ नाही बनवलेला की तुम्हाला एवढंच टाकायचं आहे. ती गोष्ट, सॉल्ट तुम्हाला प्रिझर्व करण्यासाठी एवढंच टाकायचं आहे, 1च चमचा टाकायचं आहे. तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही टाकू शकता, शुगर ॲड करू शकता, हनी ॲड करू शकता, विनेगर ॲड करू शकता. ओके. त्याच्यासाठी वेगळा लॉ बनवलेला नाहीये किंवा रूल नाहीये. क्लास 2 प्रिझर्वेटिव्स. These preservatives include chemicals which inhibits the microorganism growth and can be added
टू अ सर्टन फूड्स ओनली. सो हे काय आहे, एक केमिकलचा प्रकार आहे. तो काय करतो, मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ कमी करतो अँड इट कॅन बी ॲडेड अ सर्टन फूड्स, म्हणजे ठराविक फूड आयटममध्येच तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. like they are usually added at the end of processing operation and presence of has to be mentioned on the labels. ओके. जे फूड आयटम्स आहेत, जसं तुम्ही बाळांचे मिल्कचे डबे बघता, तर त्याच्यावरती लिहिलेलं असतं त्यांचं काय कंटेंट आहे, त्याच्यामध्ये काय काय ॲड केलेलं आहे आणि त्याचं एक्सपायरी डेट काय आहे. ओके. प्रिझर्वेशन कुठपर्यंत तुम्ही करू शकता. सो हे क्लास 2 जे प्रिझर्वेटिव्ह यूज करतात त्यांना एक ठराविक बंधन असतं. ठीक आहे. They include a salt of benzonic acid, sulfurous acid, nitrate, acetic acid, sodium bicarbonate is used to preserving tomato sauce and squashes. वेगवेगळ्या प्रकारचे जे मॅश केलेले पदार्थ असतात किंवा टोमॅटो सॉस आहे, तो यामध्ये केमिकल्स ॲड केले जातात प्रिझर्व करण्यासाठी. कोणते कोणते केमिकल्स ॲड केले जातात? ॲसिटिक ॲसिड, सोडियम बेंझोएट, then sulfurous acid, सो हे केमिकल्स हे क्लास 2 मध्ये ॲड केले जातात आणि त्यावरती त्यांना ठराविक बंधन असतं. दे आर युजली ॲडेड ॲट द एंड ऑफ प्रोसेस, म्हणजे ही प्रोसेस जी करतात हिटिंग अँड कुलिंग, ॲट द एंड ऑफ प्रोसेस हे प्रिझर्वेटिव्ह त्या फूडमध्ये ॲड केलं जातं फॉर स्टोरिंग. देन नेक्स्ट इज फोर्थ वन इज शुगर. Sugar, a high concentration of sugar prevent the molds, yeast and bacteria. जेव्हा आपण जास्तीत जास्त प्रमाणात शुगर ॲड करतो तेव्हा तिथे बुरशी किंवा फंगस लागण्याचे चान्सेस खूप कमी होतात. ठीक आहे. हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ शुगर इज यूज टू प्रिझर्व जॅम्स, जेलीज अँड कॅन्डीज. ओके. वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट कॅन्डीज आहेत किंवा जॅम अँड जेलीचे प्रकार आहेत, यामध्ये आपण शुगरचं प्रमाण वापरतो. Then irradiation. Next method is irradiation. Irradiation means radiation. Radiation of various frequencies ranging from low frequency microwaves to high frequency gamma rays bring used to preserve various types of food. The ultraviolet irradiations is the most widely used for food industry. हे मोठ्या मोठ्या फूड इंडस्ट्रीमध्ये हे प्रकार केले जातात. ओके. जिथे जॅमचे डबे पॅक केले जातात किंवा जिथे वेगवेगळे मॅगीची जी कंपन्या आहेत किंवा बिस्किट्स बनवले जातात, सो या कंपन्यांमध्ये हे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनचे प्रकार केले जातात जेणेकरून फूड व्यवस्थित प्रिझर्व राहील. ठीक आहे. त्यामधले मायक्रो ऑर्गॅनिझम मरून जातील. दे आर यूज टू कंट्रोल द मोड ग्रोथ ऑफ द सरफेस ऑफ बेकरी प्रॉडक्ट. जसे बेकरी प्रॉडक्ट आहेत, केक आहे, बिस्किट्स आहेत, यामध्ये ही मेथड वापरली जाते. ठीक आहे. इरॅडिएशन म्हणजे कुठले तरी रेस त्या पदार्थामध्ये टाकले जातात. जसं आहे अल्ट्राव्हायोलेट रेसचं जास्तीत जास्त प्रमाण वापर केला जातो. ठीक आहे. देन ड्राईंग मेथड. इंडस्ट्रीमध्ये पण ड्राईंग मेथड यूज केली जाते. ड्राईंग मेथड, ड्राईंग ऑफ मिल्क. सो ड्राईंग मेथडमध्ये कोणता प्रकार येतो? जे मिल्क पावडर आहे, ही मिल्क पावडर काय केलं जातं, जे मिल्क आहे जे मोठ्या प्रमाणात ह्याला हीट दिली जाते, ड्राय केलं जातं, त्यामधलं पाण्याचं पूर्ण प्रमाण काढून टाकलं जातं आणि जे उरलेला जो सबस्टन्स असतो त्याची पावडर बनते. ठीक आहे. सो हे मोस्टली मिल्क पावडर बनवण्यासाठी वापरलं जातं. ठीक आहे. ड्राईंग मेथड इन द इंडस्ट्रीज.
Next is creating a vacuum. Next method is creating a vacuum. म्हणजे एखाद्या पॅकेटमध्ये पूर्ण हवा काढून टाकली जाते. ओके, म्हणजे जे चिप्सचे पॉकेट आहेत, कुरकुरेचे पॅकेट आहेत, त्यामध्ये काय केलं जातंय, त्यामध्ये हवेचं प्रमाण बिलकुल नसतं. हवा पूर्ण काढून टाकून नंतर ते पॅक केलं जातं. ओके, so drying sorry creating a vacuum remove the oxygen and can stop the aerobic microorganisms growth from the growing, and this can be done by packing of foods. All right, कंटेनर्स ऑफ व्हॅक्यूम पॅकिंग, जे मोठे मोठे कॅन्स असतात, कंटेनर्स असतात, त्यामध्ये व्हॅक्यूम क्रिएट केलं जातं, म्हणजे त्यातली एअर काढून टाकली जाते. जर एअर असेल किंवा ऑक्सिजन असेल तर इन द ऑक्सिजन असल्यावर काय होतं, मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ पटापट होते. सो यामधला हवाच काढून टाकली तर मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ होणार नाही. नेक्स्ट इज युझिंग हाय टेम्परेचर. using high temperature. Using high temperature destroy the microorganisms. जेव्हा आपण खूप वेळापर्यंत पाणी बॉईल करतो तर त्यातले काय असतात, ते बॅक्टेरिया किंवा जीवाणू असतात, ते पूर्ण नष्ट होऊन जातात. सो प्रत्येक गोष्टीमध्ये ही हाय टेम्परेचरची मेथड यूज केली जाते, जेणेकरून त्यामधले मायक्रो ऑर्गॅनिझम्स नष्ट होतील. ओके, सो सेम द हाय टेम्परेचर, यामध्ये ड्राय हीट पण यूज केली जाते अँड मॉइस्ट हीट पण यूज केली जाते. जसं आहे पाश्चरायझेशन मेथड अँड ब्लॅचिंग मेथड. दिस ब्लॅचिंग मेथड इज अ प्रोसेस विच फूड आर इमर्स इन द हॉट बॉइलिंग वॉटर. ब्लॅचिंग मेथड म्हणजे यामध्ये दोन मेथड आहेत, ब्लॅचिंग अँड पाश्चरायझेशन. पाश्चरायझेशन मेथड ही मिल्क स्टोअर करण्यासाठी वापरली जाते. ठीक आहे. ब्लॅचिंग मेथड म्हणजे इन दिस प्रोसेस द फूड आर इमर्स इन टू द हॉट वॉटर. ओके, कुठलेही फूड आयटम आहे ते हॉट वॉटरमध्ये इमर्स म्हणजे बुडवले जातात. बॉइलिंग, हॉट नाही, बॉइलिंग वॉटर म्हणजे जे उकळतं पाणी आहे त्यामध्ये बुडवले जातात फॉर अ फ्यू मिनिट्स प्रायर टू प्रोसेसिंग अँड देन फ्रोझन अँड ड्राईड इट. नंतर ते फ्रोझन केले जातात म्हणजे फ्रीजमध्ये ठेवले जातात अँड ड्राईड अँड देन कॅन म्हणजे त्याचं पॅकिंग केलं जातं. ठीक आहे. सो लो टेम्परेचर होल्डिंग मेथड्स ॲट 62 डिग्री फॉर 30 मिनिट्स अँड हाय टेम्परेचर शॉर्ट टाइम मीन्स 72 डिग्री फॉर 15 मिनिट्स. हे पाश्चरायझेशनच्या मेथड्स आहेत. ओके, सो प्रिझर्वेशनच्या एवढ्या सर्व मेथड्स आहेत. हाऊ टू स्टोरेज अँड प्रिझर्व द फूड. दोन मेथड वापरल्या जातात, हाऊस होल्ड मेथड आहे अँड कमर्शियल मेथड आहे. हाऊस होल्डमध्ये ॲट लो टेम्परेचरमध्ये आपण स्टोअर करतो. ड्राईंग अँड डिहायड्रेशन, स्मोकिंग, सॉल्टिंग मेथड बाय ॲडिंग केमिकल्स. ओके, देन कमर्शियल मेथड म्हणजे मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये काय काय वापरल्या जातात मेथड्स. कॅनिंग, फ्रीजिंग बाय ॲडिंग प्रिझर्वेटिव्स. कोणते कोणते, क्लास 1 अँड क्लास 2. क्लास 1 मध्ये सॉल्ट, अल्कोहोल, विनेगर, शुगर अँड हनी. क्लास 2 मध्ये ॲसिटिक ॲसिड, सोडियम बेन्झोएट, सल्फरस ॲसिड यासारखे केमिकल्स ॲड केले जातात. देन शुगर, इरॅडिएशन, ड्राईंग, क्रिएटिंग अ व्हॅक्यूम, युझिंग हाय टेम्परेचर like blanching and pasteurization. Okay, these are all are the methods of preservation, store and preservation of the food. Then food adulteration म्हणजे अन्नाची भेसळ. फूड अडल्ट्रेशन. नेक्स्ट टॉपिक इज फूड अडल्ट्रेशन, अन्नामध्ये होणारी भेसळ.
Food adulteration, one of the most common problem of food market in adulteration. सो जेव्हा आपण गहू तांदूळ घेतो जे रेशनवरच्या दुकानात मिळतात, सो यामध्ये काय केलेलं असतं, भेसळ केलेली असते. म्हणजे जास्तीत जास्त कचऱ्याचं प्रमाण त्यामध्ये जास्त असतं. म्हणजे काय बोलतात त्याला, अन्नाचं भेसळ किंवा फूड अडल्ट्रेशन. ओके. द consumers like to get maximum quantity for a low price is as possible. सो कन्झ्युमरना जेव्हा लो प्राईसमध्ये दिलं जातं तेव्हा त्यात भेसळ करून दिली जाते. द सेलर्स मस्ट बी द सेलर मस्ट मीट नीड्स ऑफ द buyers to be able to sell. In addition to, a seller have to be able to make profit to be price which is consumer is prepared टू पे. म्हणजे जेव्हा एखादं अडल्ट्रेशन केलं जातं फूडचं, जे तुम्हाला विकणारे असतात दुकानदार, त्यांना त्यांचा प्रॉफिट पाहिजे असतो आणि तुम्हाला लो कॉस्टमध्ये पण द्यायचं असतं. सो त्यासाठी ते जास्तीत जास्त प्रमाणात भेसळ करणार. ठीक आहे. सो हे प्रमाण आपल्या इंडियामध्ये खूप जास्त आहे. ठीक आहे. So definition of adulteration is defined as the process by which the quality of product is reduced through addition of a baser substance or removal of vital elements. Okay. Adulteration म्हणजे काय, एखाद्या पदार्थाची अन्नामध्ये भेसळ करणार, मिक्स करणार किंवा जे एखादं न्यूट्रिएंट आहे त्याचं न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू कमी करणार. ओके. त्याला बोलणार अडल्ट्रेशन. राईट डाऊन द डेफिनेशन ऑफ अडल्ट्रेशन. Defined as the process by which the quality of the products is reduced through addition of baser substance or removal of vital element. So adulteration consists of a large number of practices. Example, mixing, substitution and concealing the quality, putting a compost food for a sale, then misbranding or giving the false label. सो यामध्ये वेगवेगळे प्रकार केले जातात, जसं ॲडिशन ऑफ सम सबस्टन्स, देन क्वालिटी, रेड्यूस द क्वालिटी ऑफ फूड, देन फॉल्स लेबलिंग म्हणजे चुकीच्या प्रकारचे लेबल लावले जातात. आतमध्ये अन्न वेगळं असतं पण बाहेर लेबल असतात ते चुकीचे लावले जातात. याला बोलणार अडल्ट्रेशन. एक्झाम्पल आहेत वेगवेगळे अडल्ट्रेशनचे, लाईक सिरियल्स सच ॲज व्हीट अँड राईस. यामध्ये जे गहू तांदूळ आहेत त्यामध्ये दगड टाकले जातात, छोट्या व्हाईट किंवा ब्लॅक कलरचे मड, ग्रेट स्टोन्स टाकले जातात. नेक्स्ट डाळ जे आहे, डाळीचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यामध्ये जे मूग डाळ किंवा तूर डाळ आहे त्यामध्ये मसूर डाळ ॲड केली जाते कारण त्याची कॉस्ट लो आहे. ठीक आहे. देन हळद वगैरे आहे त्यामध्ये लीड क्रोमेट पावडर टाकली जाते भेसळ करण्यासाठी. चिली पावडर आहे त्यामध्ये सॉडस्ट किंवा ब्रिक पावडर वापरली जाते, बिटांची पावडर किंवा ब्रिक सॉडस्ट वापरली जाते मिरची पावडरमध्ये. ओके. या प्रकारे त्याच्यात भेसळ केली जाते अन्नामध्ये. देन
कॉफी पावडर जी आहे, कॉफी पावडरमध्ये डेट हस्क अँड डेट हस्क वापरलं जातं, म्हणजे ते डेटचे खजूर जे असतात त्यांच्या बियांची पावडर वगैरे ती वापरली जाते. देन बटरमध्ये स्टार्च, ॲनिमल फॅट वापरलं जातं. जे घी आहे, जसं तुमचं घरगुती जे लोणी तुम्ही काढता किंवा घी काढता, तर त्यामध्ये जे जास्त प्रमाणात जे कंपनीमध्ये तयार केलं जातं, इंडस्ट्रीमध्ये तयार केलं जातं घीचे प्रकार, जसं गोवर्धन घी आहे किंवा विजया घी आहे. सो यामध्ये वनस्पती घी ॲड केलं जातं. सो ह्याला बोलतात भेसळ. ओके. आणि त्याला वेगळ्या प्रकारचे लेबल लावून ते बाजारात विकले जातात, की आमची ही कंपनी आहे, आणि त्याला वेगळं लेबल लावतात आणि ती बाजारात विकले जातात. सो हे काय आहे, फूड अडल्ट्रेशनचे प्रकार आहेत, म्हणजे अन्नामध्ये भेसळ करण्याचे वेगवेगळे प्रकार. आणि जे मिल्क प्रॉडक्ट आहेत किंवा मिल्क आहे, मिल्कमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त वापरून ते विकलं जातं. घीमध्ये वनस्पती घी ॲड केली जाते. मस्टर्ड सीड जे आहेत त्यामध्ये सीड्स ऑफ प्रिकलिंग पॉपी, वेगळ्या प्रकारचं एक काळं प्रकारचं बाहेर धान्य येतं, ते ह्याच्यामध्ये कशामध्ये राईमध्ये मिक्स केलं जातं, मोहरी किंवा राईमध्ये, आणि ती भेसळ केली जाते. आणि आपल्याला हे कळूनही येत नाही भेसळ झाली आहे अन्नाची. सो द प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन ॲक्ट, सो या जे भेसळ करणाऱ्यावरती आपण गुन्हा दाखल करू शकतो. ॲक्ट 1954 amended 1964 provides a minimum imprisonment of a month with a minimum fine of ₹1000. सो हे ₹1000 त्यांना फाईन आहे, ठीक आहे, जो अन्नाची भेसळ करेल फॉर अ फूड अडल्ट्रेटर. अँड धिस social evil cannot be curbed unless the public rise up against the traders. जोपर्यंत पब्लिक या विषयी आवाज उठवणार नाही तोपर्यंत हे या जे ट्रेडर्स आहेत त्या लोकांना त्यांची शिक्षा मिळणार नाही, ठीक आहे. सो फूड अडल्ट्रेशन म्हणजे काय? फूड अडल्ट्रेशन इज डिफाईन्ड ॲज अ प्रोसेस बाय विच द क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट इज रेड्यूस. आपण एखाद्या पदार्थाची क्वालिटी रेड्यूस करतो बाय ॲडिंग सम सबस्टन्स ऑर रिमूव्हल ऑफ व्हायटल एलिमेंट्स, म्हणजे जे आपल्या शरीरासाठी इम्पॉर्टंट एलिमेंट्स आहेत जसं विटॅमिन्स, मिनरल्स आहेत ते काढून टाकणे म्हणजे ही भेसळ असते, ठीक आहे. देन प्रिकॉशन ड्युरिंग सो हे काय एवढं गरजेचं नाही. सो आज आपण बघितलंय, आज कोणते कोणते टॉपिक बघितले? फूड हायजीन, and safe preparation, then storage and preservation of food, different methods of preservation, and food adulteration.